फुलले सिरोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आजच्या भागाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगातल्या या 2 ओळींनी केली मुद्दामच, कारण आज आपण ज्या पिटुकलीला भेटणार आहोत तिच्यावर ती अगदी इवलीशी असतानापासून अभंगांचे संस्कार होत आहेत. आजकाल बडबड गीतं सुद्धा मोबाईल फोनवर दाखवली आणि ऐकवली जातात. अशा काळात हिच्या कुटुंबातले सगळे तिला अभंग आणि ओव्या गाऊन एंटरटेन करतात. भेटूया या आगळ्या वेगळ्या कुटुंबाला आणि त्या कुटुंबात जन्माला आलेल्या छोट्याशा कादंबरीला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. कादंबरी, हाय हाय. मी इथे आल्यापासून कादंबरी माझ्याकडे बघून इतकी गोड हसते ना, त्यामुळे माझी खात्री आहे की तू आणि मी छान मैत्रिणी आहोत. पण आपण जाणून घेऊया हे सगळे तिचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी कादंबरीची मम्मी शीतल. ओके. मी कादंबरीचा पप्पा निलेश. ओके. विमल सायकर, कादंबरीची आत्याजी. ओके. मी पुष्पा बोराटे, कादंबरीची पणजी. मी कादंबरीचे आजोबा राजू भुजबळ. ओके. मी कादंबरीची आजी सुमन भुजबळ. ओके. मी कादंबरीची आजी कमल लडकर. ओके. मी सखाराम लडकत, कादंबरीचे आजोबा. सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया कादंबरीच्या आई बाबांशी. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. ओके. आणि पहिल्यांदाच एकदम पसंत करून टाकलं एकमेकांना? हो. हो. लग्नानंतर किती वर्षांनी कादंबरीचा जन्म झाला? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी. तुम्ही असं काही ठरवलं होतं की इतके दिवस थांबायचं किंवा नाही? असं काही नाही, असं काही प्लॅनिंग नव्हतं. असं काही प्लॅनिंग नव्हतं. ओके. आणि आता ती किती महिन्यांची आहे? 8 महिन्याची पूर्ण झाली. ओके. काय सांगाल? गुड न्यूज कळली तेव्हा कशी सांगितली यजमानांना आणि घरच्यांना? म्हणजे आम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलमध्येच चेक केला. बरं. सो आम्हाला दोघांना सोबतच समजलं. ओके. आणि घरी असंच रेग्युलर स्वीट वगैरे घेऊन जाऊन सर्वांना सांगितलं. स्वीट्स घेऊन जाऊन सांगितलं. कशी होती प्रेग्नन्सी? डोहाळे कसले लागले होते? छान, चांगले होते. म्हणजे काय खावंसं वाटायचं? मोस्ट ऑफ फिशेस. फिश खावीशी वाटायची? रोज नाही, असं 1-2 वेळा वीकमधून. वीकमधून 1-2दा तरी मासे हवे असं? हो. मग घरी करायचे का आणायचे बाहेरून? काय करायचं? रेस्टॉरंटमध्ये जायचं. रेस्टॉरंटमध्ये जायचं. हा. अजून कशाचे डोळे लागले होते? लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलो तेव्हा कोकणामध्ये गेलो होतो. आणि तिथे मी जी अंडा करी खाल्ली होती ना, ती मला प्रेग्नन्सीमध्ये खूप खाऊशी वाटली होती. तीच अंडा करी? तीच, आणि कोकणातलीच. बापरे, कठीण डोळे आहेत जरा. मग काय केलं? त्यांनी दुसऱ्या रेस्टॉरंट मधली आणून दिली आणि मला म्हणले तीच आहे. बट मी ती एकदा खाल्ली आणि मला जाणवलं की ती नाहीये म्हणून. पण मी आता खाल्ली तरी पण. बट ती नव्हती. ती नव्हती. मग ती कशी खाणार आता? आता पुन्हा नेणार. आता यानंतर हो, आता नेणार. प्रेग्नन्सी मध्ये नाहीच मिळाली. नाही. तू येतेस का माझ्याकडे इकडे? ये. प्रेग्नन्सी मध्ये भेटलीच नाही. येतेस का माझ्याकडे थोडा वेळ? असे आपण ऐकूया आई बाबा काय म्हणतायत. ओके. आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? धावपळ झाली का? गडबड झाली का? धावपळ नाही झाली. मला पहिल्यांदा सकाळी 6 वाजता पेन व्हायला लागलं. बरं. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. बट त्यावेळी सांगितलं की इट्स नॉर्मल. बर. सो मग आम्ही पुन्हा घरी गेलो आणि मग पुन्हा 7 वाजता चेकिंगला आलो. ओके. त्यावेळी सांगितलं की आता ऍडमिट करावं लागेल. अच्छा. आणि मग असं धावपळ वगैरे काही नाही. शांतपणे सगळं? हो, नॉर्मली. वा. मॅडम आल्या शांतपणे, हळूहळू. नाही, 2 दिवसांनी आली आहे. 2 दिवसांनी? हो. सो तुम्ही ऍडमिट झाल्यापासून 2 दिवस हॉस्पिटलमध्ये हो, मी होता? शुक्रवारी ऍडमिट झाली आहे सकाळी. आणि शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता झाली. बर. असे केले तुम्ही? सगळ्यांना वाट बघायला लावली? एवढी भली मोठी वाट बघायला लावली? बरं, उभी राहा. जा. काय बदल झाला आयुष्यात तिच्या जन्मानंतर? पूर्ण फॅमिली
आनंदामध्ये झाली आणि लाईफ पूर्ण हॅपी झालं. Happy बाळ झालं. आल्यापासून. हो. अरे वा. आणि मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना प्रेक्षकांना सांगितलं की तुम्ही तिला अभंग गाऊन दाखवता. हो, काय गोष्ट आहे ही? म्हणजे मोबाईलची वगैरे जास्त सवय नाही लावली आहे. बरं. आमच्या घरामध्ये सांप्रदायिक असल्यामुळे आम्ही मोस्ट ऑफ तिला अभंग, ओवी हेच गाऊन झोपवतो. अरे वा. मग किंवा तिला एखादा आवडतं. अभंग गाऊन दाखवा ना आम्हाला. उडाली पक्षिणी गेले अंतराळी, उडाली पक्षिणी गेले अंतराळी, चित्त बाळावरी ठेवूनिया, चित्त बाळावरी ठेवूनिया, चित्त बाळावरी ठेवूनिया. क्या बात. खूप सुंदर. थँक्यू. अशा सुंदर सुंदर गोष्टी ऐकत मोठी झाली की मग काय बघायलाच नको, हो की नाही कादंबरी बाई? बरं, नाव खूप सुंदर आहे, ते कोणी ठेवलंय? दोघांनी ठरवूनच ठेवलं. आधीपासून ठरवलं होतं मुलगी झाली तर कादंबरी ठेवायचं? हो, आधीपासून. ओके. तुम्हाला वाचनाची आवड आहे वाचनाची आवड आहे. म्हणून ठेवलंय कादंबरी नाव. कमाल. काय वाटतं पुढे लेकीने काय करावं, काय स्वप्न पाहिली आहेत? लेकिन तिच्या जे बेसिक ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर रिसर्चमध्ये जावं अशी इच्छा आहे. रिसर्च करावा अशी इच्छा Yes. आहे. ओके. आणि आई, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं माझ्या बाळाने ऍक्ट्रेस व्हावं. अरे वा. आता तर खूपच क्यूट दिसते. आत्ताच ऍक्ट्रेस होऊ शकते मला असं वाटतं. अरे वा. हो की नाही? हो की नाही? आपण छोट्या मुलांची जिथे कामं असतात तिथे तुला घेऊन जाऊया. मग तू असं बोलावून आलीस की मस्त दिसशील. ठीक आहे? तिला पटलंय माझं म्हणणं. बरं, मला सांगा, इथे ट्रॅफिकचा खूप आवाज आहे कारण तुम्ही ऑलमोस्ट मेन रोडवर राहता, तर ही झोपते का शांतपणे रात्री? तिला मोस्टली सवय झाली आहे आता. ओके. ती झोपते. ओके. इथे ज्या ट्रॅफिकचा आवाज तिला रडायला लागली तर आपण तिला बाहेरचा ट्रॅफिक पाहिल्यामुळे ती शांतपणे बसते. तुम्ही तिला बाहेर घेऊन जाता ट्रॅफिक दाखवायला? ट्रॅफिकचा फायदा घेतो आम्ही. चला, व्हेरी गुड. तुम्हाला तिला ऍक्ट्रेस करायचं आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीची छान माहिती असली पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी खास प्रश्न आहे. लहान मुलांवर आधारित 10 मराठी चित्रपटांची नावं सांगा. देवकी, माझा छकुला, बाळाचे ब्रह्मचारी, श्यामची आई. एक पहिला मराठी चित्रपट जो ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता, आपल्याकडे श्वास. इंडियन ऑफिशियल एंट्री होता. झालेत 6-4 राहिलेत. एक खूप फेमस न्यूजपेपर मधली कॉमिक स्ट्रिप आहे, त्याच्यावर आधारित चित्रपट झालाय लहान मुलांची. खूप वर्षानुवर्ष आपण त्याचे कार्टून्स बघतो न्यूजपेपर मध्ये. छोटू, चिंटू. चिंटू. हो, 7. चिंटू. ओके. एलिझाबेथ एकादशी, ओके. टिंग्या टिंग्या, आणि हाफ तिकीट. हाफ तिकीट. अरे वा, 10 चित्रपट पूर्ण झाले आहेत. क्या बात आहे. डन. फिल्म लाईन फिक्स. ओके. अय्या. सध्या तू बिस्किट खा, नंतर ऍक्ट्रेस व्हायचंय. ओके. तुम्हाला पहिला प्रश्न असा की जेव्हा सुनबाईंनी आणि लेकीनी सांगितलं गुड न्यूज आहे आता, तर कसं वाटलं होतं? पहिली प्रतिक्रिया काय होती? जेव्हा तिने सांगितले ना तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आनंद झाला? हो. तुमचं पहिलं नातवंड आहे? हो. अरे वा. आणि कसं वाटलं सासूबाई? छान. छान वाटलं. तुम्ही आधी वाट बघत होता किंवा त्यांना सुचवलं होतं की आता लवकर गुड न्यूज द्या किंवा असं काही? व्यवस्थित आहे, म्हणजे असं काही नाही. असं काही सुचवलं नव्हतं तुम्हाला? ओके. तुम्ही कधी बोलला होतात मुलीला? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. हो. ओके. कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? काय लाड केले सुनबाईंचे? छान होता. त्यांना काय काय खावंसं वाटायचं? मासे मासे खावायचे वाटायचे? मग करून दिले होते का मासे? काका घेऊन आलते ना पुण्यावरून. काका पुण्यावर घेऊन आले होते. आणि तुम्ही काय लाड केले सुनबाईंचे? काय केलं म्हणजे आता खाऊशी वाटले तर द्यावंच लागते. काय करणार, नाही म्हणून जाते कुठे? काय लाड केले लेकीचे? काही खायला करून पाठवलं का? हो, तिला आल्यानंतर तिला खूप चिकन खाऊ वाटायचं. बर. ते करून द्यायची. सगळे मांसाहारी डोहायला लागले होते. बर. मग चिकन करून घातलं? हो. वा, कमाल. तुमच्या हातचं चिकन. हो. आणि अजून काही लाडू बिडू असलं काही खायचं वाटलं का? चिकन. कमाल. आणि काही सल्ले दिले का? काही टिप्स सांगितल्या का?
तर ते शिकलेली असतं सगळं व्यवस्थित होतं तिचं तिला सगळं माहित होतं. हो. अरे वा, काहीच नाही सांगावं लागलं. काय नाही एवढं तिला सपोर्ट करावं लागलं. आणि सासूबाई तुम्ही काय सांगितलं? तर फार्मसी झालेली म्हणलं काय सांगायची आवश्यकताच नाही ना. तीच सांगत असेल 4 तुम्हाला. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? छान वाटलं. छान वाटलं. तुम्हाला इतर नातवंड पण आहेत? हाय, कोण कोण आहेत? 2 नाती आहे तिच्यापेक्षा मोठे, एक नातू आहे. एक नातू आहे. आणि तुम्हाला मुलगा हवा होता की मुलगी हवी होती? ठीक ते झालं. दोन्ही पण हा. सांगतात. ओके. काय सांगाल अजून? काय गमती जमती करते नात तुमची? किती पण हसते भिसते, हा. हाका मारते, हाका मारते. तिकडे जाते, तिकडून इकडे येते, गाडी वाकड्यामध्ये बसली की चालते, पॉकर बरं ठेवता तिला आणि टाकली सगळीकडे की फिरते. येते ती, घरात येते, बाहेर जाते. वा, काय स्वप्न पाहिली आहे तिच्यासाठी? पुढे तिने काय करावं असं तुम्हाला वाटतं? आईबाबांनी अर्थात ठरवलं असेलच, पण तुम्हाला काय वाटतं? शिक्षण करावा. शिक्षण करावं असं हा, वाटतं? त्या मोठ्या त्या तशा हिने पण करावं. ती मोठी क्रिकेटच करते ना नात. बर, क्रिकेट शिकते. अरे वा, व्हेरी गुड. आणि तुम्हाला काय वाटतं? हो मला पण तेच वाटतं. मोठं व्हावं, शिकावं. छान. ओके. आजोबांना विचारते, काय वाटतं नातीबद्दल? बाबा? काय नाही ना, तिने खूप चांगलं शिकावं व्यवस्थित. ओके. आणि 5 वर्षाची वस्तूपर्यंत तिने नंतर शाळेत जावं, तिचं बालपण हिरून जाऊ नये. बरं, असं वाटतं तुम्हाला? काय काय? बालपण घरून जाऊ नये. 5 वर्षाच्या नंतर शाळेत घालायची. अरे बापरे. असं कसं करायचं हो? बरोबर आहे की हो. आजकाल तर 2 वर्षाच्या बरोबर आहे हो. वयातच शाळेत 40 घालतात. वर्ष शाळेत घातलं कळतं का त्याला बाळाला? बरोबर आहे. हा? कळतं का काय? कळतं काय? विरमणूक मोडतच की. हो. काय बोलावं, पण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की लहान मुलांना लवकर शाळेत घातलं की त्यांचं बालपण संपतं. पण आपण हे विसरतो की आपल्या घरात सगळी मोठी माणसं असतात आणि शाळेत गेल्यावर त्यांना त्यांच्या वयाची मुलं भेटतात आणि इनफॅक्ट त्यांना मजा येते. त्यामुळे तसं होत असेल तर काही हरकत नाही ना. म्हणजे शाळेत अभ्यास करायला नको लावू, पण शाळेत घरून जर गंमत जम्मत होत असेल तर काही हरकत नाही. मग काही हरकत नाही की नाही. ओके. मला अचानक टेन्शन आलं कारण मी माझ्या मुलाला लवकर घातलं शाळेत. आजोबा काय सांगाल? मला वाटतं की लहान मुलांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण द्यावं आई वडिलांनी, बर आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जावं नाही अशी माझी इच्छा आहे. बरं. आणि काय सांगाल नाती बरोबर? कसं नातं आहे बरोबर, तुमचं? ती तिची आईच शार्प होती पहिल्यापासून, त्यामुळे पुढची तिची करिअरचं काही प्रॉब्लेम नाही. बर. ओके. आजकाल लहान मुलांना मोबाईल फोन्स हातात दिले जातात खूप लहान वयात, मैदानी खेळ खेळत नाहीत, तर त्याबद्दल वाईट वाटतं का की आत्ताची मुलं कदाचित तुमच्या मुलांसारखं त्यांना बालपण नाही अनुभवता येते? बरोबर आहे ना. बरोबर आहे. पण तुमच्या घरी अभंग आणि ओव्या गायला जातात आणि लहान मुलांना तसं रमवलं जातं. हा, तुम्ही पण ओवी गाता मी ऐकलंय. मग एक गाऊन दाखवा की आम्हाला कादूसाठी. पंढरीची वाट हलकी गेली चालायला, सांगते बाळा तुला साधू होते बोलायला. पंढरीची वाट कोण्या पाप्याने नांगरली, सांगते बाळा तुला कावड बुक्क्याची हिंदळली. जाईन पंढरीला उभी राहीन वारीला, माझ्या ग दर्शनाची चिंता पडली हरीला. अरे वा. तर तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचंय की जेव्हा आई बाबा आपल्या मुलाची काळजी घेत असतात तेव्हा अर्थात ते त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करत असतात, पण पहिलं मूल आहे त्याच्यामुळे काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी बरोबर असतात. आपण सहसा त्यांना या गोष्टी सांगत नाही की तुमचं हे चुकलं होतं किंवा तुम्ही असं करायला हवं. पण आज आम्ही तुम्हाला ती संधी देतोय. तुमच्या मनात जे काही आहे, जे तुम्हाला कादंबरीच्या बाबतीत तिच्या आईबाबांना सांगायचं आहे, मग तुम्हाला थोडेसे कान ओढायचे असो तर ते तुम्ही करू शकता, कौतुक असेल तर तेही करू शकता, जे काही मनात आहे ते बोलून दाखवू शकता. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला. तर किती सांगायचंय मला या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं त्यांच्यापर्यंत आज पोहोचवू शकता. ठीक आहे. त्यामुळे बिंदास बोला जे काही मनात आहे ते. त्यांनी मात्र प्रतिक्रिया फक्त या स्माइलीजच्या मार्फत द्यायच्या आहेत. आजकाल आपण मेसेजेसवरती असल्या गोष्टी पाठवत असतो. इथे मी तुम्हाला खऱ्या खऱ्या प्रतिक्रिया देते. घ्या. कोण बोलतंय सगळ्यात आधी?
सगळ्यांच्या मनातलं जाणून घेतलं आहे. तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असतीलच. या निमित्ताने कादंबरीच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल, इथून पुढे काय बदल करणार आहात स्वतः? हात धरून प्रॉमिस करा बरं एकमेकांना. मी कादंबरीची अशीच काळजी घेईल आणि तिला हवं ते सर्व देईल. ओके. आणि तुम्ही? मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करीन आणि कादंबरीला जे पाहिजे ते अपेक्षा पूर्ण करेन. ठीक आहे ना? हीच प्रॉमिस हवी होती. कादंबरीच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याशी एक छानसा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे एका बोलमध्ये काही फुगे ठेवले आहेत आणि त्या फुग्यांवरती अक्षरं लिहिलेली आहेत. आपल्याला कादंबरीचं छोटं नाव म्हणजे कादू हे नाव त्या फुग्यांपासून तयार करायचं आहे. तुम्हाला KAADU ही 5 अक्षरं शोधायची आहेत. ते फुगे आपल्याला फुगवायचे आहेत आणि तिचं नाव तयार करायचं आहे. छोटासा ट्विस्ट असा आहे की हे करत असताना तुम्ही एकमेकांचा एक हात धरून ठेवायचा आहे. तुमचा उजवा आणि तुमचा डावा हात धरलेला असायला पाहिजे. धरून बघा बरं एकदा. असा. आणि आता उरलेल्या हातांनी फुगे शोधायचे आहेत. तुमच्यापैकी फुगा फुगवणार कोण आणि गाठ बांधणार कोण हे आत्ताच ठरवून घ्या. जो फुगा फुगवणार असेल त्यांनी तो फुगा तोंडाशी धरायचा आहे. पार्टनरनी तो खेचून धरायचा आहे आणि फुगा फुगवायचा आहे, कारण दुसरा हात वापरता येणार नाही. फक्त गाठ मारताना तुम्हाला दोन्ही हात वापरता येतील. कोण फुगवणार कोण गाठ मारणार ते तुम्ही आपसात ठरवून घ्या. ठीक आहे? एरवी आम्ही 2 मिनिटांची वेळ देतो खेळासाठी, पण इथे अक्षरं 5 आहेत म्हणून मी तुम्हाला बोनस वेळ देते. 2.5 मिनिटांची वेळ आहे तुमच्याकडे. 2.5 मिनिटात तुम्ही 5ही अक्षरांचे फुगे फुगवून त्यांना गाठी मारून तयार करायचे आहेत. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही कादंबरीसाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेडी? खेळ कळलाय? तुमची 2.5 मिनिटांची वेळ सुरू होते आता. हा, आता गाठ मारा. 40 सेकंद झाले आहेत. अजून 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 थोडं अजून. हा बस. आता ए राहिला अजून एक. नाही सापडलं काहीतरी. काय बरं सापडलं? ए. 1.5 मिनिट होत आलंय. खाली काय पडलं होतं? ओके. शेवटचे 10 सेकंद राहिले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, वेळ संपली. 2.5 मिनिटांच्या आत तुम्ही सगळी अक्षरं पूर्ण केली आहेत. जिंकला आहात. क्या बात आहे. कादंबरीसाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा कादंबरीला आणि लडकत कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हाला याचा भाग आवडला असेल. अजून एक नवं बालपण साजरं करणार आहोत आपल्या पुढच्या भागात, आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर.